हाय फ्रेंड्स, मी रागिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी भयपटांच्या खजिन्यातून अजून एक भीतीदायक थरारक चित्रपट ज्याचं नाव आहे द एमआयटी विले हॉरर. हा चित्रपट 15 एप्रिल 2005ला प्रदर्शित झालेला होता. ह्या चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे की जॉर्ज आणि केथी हे विवाहित जोडपं आपल्या मुलांसह एका नवीन घरात राहायला येतात. पण त्यांचा ह्या नवीन घराचा आनंद फार अल्पकाळ टिकतो, कारण ह्या घरात आल्यापासून त्यांच्यासोबत काही विचित्र आणि अनपेक्षित घटना घडू लागतात. तर ह्या विचित्र आणि अनपेक्षित घटना काय आहेत आणि कशा घडतात हे बघण्यासाठी जास्त वेळ न घालवता चित्रपटाकडे वळत चला सुरुवात करूया. तर चित्रपटाची सुरुवात होते 13 नोव्हेंबर 1974 सालच्या एका प्रसंगाने, ज्यामध्ये न्यूयॉर्कमधील MIT विले इथल्या 112 ओशन ॲव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या ज्युनियर रोनाल्ड डेफिओने मध्यरात्री बरोबर 3:15 वाजता त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केलेली दिसते. पोलिसांना दिलेल्या कबुलीत त्याने घरात ऐकलेल्या आवाजाने त्याला प्रवृत्त केलं होतं असं सांगितलं. ह्या घटनेच्या 1 वर्षानंतर जॉर्ज आणि केथी लुट्स हे विवाहित जोडपं हे घर पाहायला येतात. तेव्हा एजंट त्यांना तिथे घडलेल्या खुनांबद्दल सांगते. तरीही त्यांना हे घर फार आवडलेलं असतं, म्हणून ते हे घर विकत घेतात आणि कॅथीच्या आधीच्या लग्नापासून झालेल्या 3 मुलांसह बिली, मायकल आणि चेल्सीसह ह्याच घरात राहायला येतात. शिफ्टिंगच्या दिवशी बनवलेल्या त्यांच्या व्हिडिओमध्ये ते खूप आनंदी कुटुंब दिसत असतं. आता काही दिवसात लवकरच घरात कुटुंबाला अलौकिक घटनांचा अनुभव येऊ लागतो आणि चेल्सी तिची मैत्री जोडी नावाच्या एका मुलीशी झाल्याचं कॅथीला सांगते, जे नाव खून झालेल्या डेफिओच्या मुलांपैकी एकाचं असतं. एके दिवशी जोडप्याला चेल्सी घराच्या लेक साईड बोट हाऊसमध्ये एकटीच बोटवर जाऊन उभी असलेली सापडते, ज्यामुळे घाबरून धावत पळत ते जोडपं तिला तिथून सुरक्षितपणे बाहेर काढतात. तेव्हा ती जोडीने तिला तिथे आणल्याचं त्यांना सांगते. यावरून मुलांच्या सुरक्षिततेसाठी जॉर्ज टाळा लावून त्या बोट हाऊसला बंद करतो. पुढच्या प्रसंगामध्ये रात्री एकट्यानेच उठून घाबरत घाबरत टॉयलेटला गेलेल्या मायकलच्या बाजूला आपल्याला एक अज्ञात व्यक्ती दिसते, जी मायकलला मात्र दिसत नाही, पण कुणीतरी असल्याचा आभास मात्र होतो आणि तो घाबरून पुन्हा स्वतःच्या खोलीत येऊन झोपतो. त्याचवेळी इकडे संपूर्ण घराच्या खिडक्या आपोआप उघडल्या जातात आणि घरातल्या वस्तूंची आपोआप हालचाल होताना दिसते आणि मुलांना गोळ्या घालून ठार केल्याच्या भयावह स्वप्नातून जॉर्जला जाग येते. तेव्हा आपल्याला दिसतं की रात्रीचे बरोबर 3:15 वाजलेले असतात. त्यावेळी जॉर्जला खिडकीतून दिसतं की बोट हाऊसचं दार उघडलेलं असतं आणि त्यातून चेल्सीच्या हातात असलेला तोच लाल फुगा उडत येतो. सोबतच त्याला त्या घरातल्या कुत्र्याच्या त्या बोट हाऊसमधून जोरजोरात भुंकण्याचा आवाज येतो. तसा तो चेल्सीच्या काळजीने त्या बोट हाऊसकडे पळत जातो, पण त्याला तिथे आणि पाण्यातही कोणीच दिसत नाही आणि घराजवळ आल्यावर चेल्सीच्या खोलीच्या खिडकीतून तिच्यासोबत दुसरी मुलगीही उभी असलेली दिसते. पण तो जेव्हा चेल्सीच्या खोलीत जातो तेव्हा बघतो की चेल्सी एकटीच शांतपणे झोपलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉर्ज कॅथीला त्याचं रात्रभर जागरण झाल्याचं सांगत बोट हाऊसच्या टाळ्याची चावी दाखवत ती त्याला बिलीच्या खोलीत सापडली असल्याचं सांगतो आणि रात्री घडलेली सगळी घटना सांगतो, ज्यावरून बिलीनेच मुद्दाम ते बोट हाऊस उघडल्याचा आरोप तो त्याच्यावर करतो. आता त्यांना त्या घरात येऊन 15 दिवस झालेले असतात आणि त्याचबरोबर विक्षिप्त घटनांसोबत जॉर्जच्या स्वभावातही बदल जाणवायला लागलेला असतो. एका रात्री हे जोडपं बाहेर जाण्याचं ठरवतात आणि 3 मुलांना पाहण्यासाठी एक दाई ठेवतात. जेव्हा ती दाई, जिचं नाव लिसा असतं, ती येते तेव्हा हे कळतं की तिने आधीही या घरातल्या आधीच्या लोकांसाठी म्हणजे डेफिओच्या मुलांसाठी बेबीसिटिंग केलेलं होतं. लिसा त्या मुलांना त्यांच्या घरात झालेल्या खुनांबद्दल सांगते. थोड्या वेळाने ती चेल्सीच्या खोलीत जाते. तेव्हा चेल्सी लिसा एक वाईट दाई आहे असं जोडीने तिला म्हटल्याचं सांगते. त्याच्यावर विश्वास न ठेवता लिसा जोडीला तिला त्यावेळी दाईच्या कामावरून काढून टाकण्यामागील कारण म्हणून शिव्या घालू लागते. त्यावरून बिली लिसाला कोठडीत जाण्याचं धाडस करायला सांगतो, ज्या कोठडीत जोडीची हत्या झालेली होती.
पण तिने तसं करताच त्या कोठडीचा दरवाजा आपोआप आतून बंद होतो आणि लिसा आत अडकते. काही सेकंदातच ती स्वतःच जोडीला त्या कोठडीत बघते, जी तिला गोळी लागलेली जखम दाखवत घाबरवू लागते. ते बघून लिसा जोरजोरात किंचाळू लागते आणि तिला बाहेर जाऊ देण्याची विनंती करू लागते. पुढच्या प्रसंगामध्ये कॅथी आणि जॉर्ज घरी परतलेले असतात आणि ते बघतात की लिसा संपूर्णपणे शॉकमध्ये गेलेली असते. त्यामुळे पॅरामेडिक्स तिला घेऊन जाण्यासाठी येतात. तेव्हा हॉस्पिटलला जाताना लिसा कॅथीला तिने जोडीला पाहिलं असल्याचं सांगते. त्यावरून जॉर्ज त्या दाईची वाईट मस्करी केल्याबद्दल मुलांना रागवू लागतो. मुलंही त्यांची बाजू सांगू लागतात. पण अचानक कॅथी आणि तिच्या मुलांबद्दल जॉर्जचं वागणं अपमानास्पद होऊ लागतं. त्याच रात्री चेल्सी कॅथीला जोडीनेच हे सर्व घडवून आणल्याचं सांगते आणि ह्या घरात असलेला एक वाईट माणूस तिच्याकडून हे सगळं करून घेत असल्याचं सांगते. आता त्या घरात अलौकिक घटना घडणं चालूच राहतं. जॉर्जलाही आता हळूहळू विक्षिप्त आवाज आणि विक्षिप्त गोष्टी दिसू लागतात. त्याच्यासोबतही त्या विक्षिप्त गोष्टी घडू लागतात. म्हणून ते जोडपं मनोचिकित्सकाकडे जातात. तिथून परतल्यानंतर ते बघतात की चेल्सी घराच्या छतावर चढलेली असते. ते बघून जॉर्ज आणि कॅथी तिला वाचवण्याची संपूर्ण धडपड करतात. तिला खाली घेतल्यानंतर ती त्यांना जोडीने तिला छतावर चढवलं असल्याचं सांगते. पण कॅथी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. ह्या घटनेनंतर जॉर्ज त्याचं सगळं सामान घेऊन तळघरात राहायला जातो. एका रात्री तळघरात जॉर्ज त्यांचे ह्या घरातले शिफ्टिंगच्या वेळेसचे व्हिडिओ पाहत बसलेला असतो. तेव्हा त्याला अचानक जॉर्जच्या चेहऱ्यात एक शैतानी चेहरा दिसू लागतो आणि तो हळूहळू झपाटला जाऊ लागतो. त्याच मध्यरात्री बरोबर 3:15 वाजता त्याला जाग येते. त्याच वेळी त्याला बोट हाऊसमधून हॅरीच्या भुंकण्याचा आवाज येतो. तो कुऱ्हाड उचलून त्या दिशेने जातो आणि हॅरीला आसुरी समजून त्याचा खून करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅथी जॉर्जकडे जाऊन त्याला घरात विक्षिप्त असं काहीतरी असल्याचं सांगत आपण हे घर सोडून जाऊ असं म्हणू लागते. पण त्यावरून जॉर्ज उलट नकार देत तिच्यावरच ओरडायला लागतो. त्याच वेळी मुलं हॅरीचा शोध घेत तिथे येतात आणि जॉर्जलाही त्याच्याविषयी विचारतात. पण मुलांचा त्याच्यावर संशय आहे हे माहीत असूनही जॉर्ज ह्या गोष्टीला न जुमानता खोटं बोलतो. पुढच्या प्रसंगात कॅथी घरात घडणाऱ्या विक्षिप्त घटनांबाबत फादर कॅल्वे यांना भेटायला जाते. तेव्हा ते फादर तिला त्या घरात राहणाऱ्या आधीच्या डिफिओ कुटुंबासोबत ही अशीच घटना घडत असल्याचं सांगतात. काही दिवसांनी कॅथीच्या सांगण्यावरून फादर कॅथीच्या घरी भविष्यातील कोणत्याही अलौकिक घटना टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय करण्यासाठी आणि घराला आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्याच दरम्यान चेल्सीच्या हातातला बाहुला बघून तोच जोडीच्या सोबत दफन केला गेला असल्याचं कॅथीला सांगतात. पण विधी करताना फादर स्वतःच अशा अलौकिक घटनांना सामोरे गेल्यावर पळून जातात. आता त्या कुटुंबाला त्या घरात येऊन 28 दिवस झालेले असतात आणि दिवसागणिक जॉर्जची तब्येत आणि मानसिकता अजूनच खराब झालेली असते. त्याच दिवशी कॅथी ह्या घराच्या भूतकाळाबद्दल माहिती मिळवण्यासाठी तिथल्याच वाचनालयात जाते. तेव्हा 28 दिवसांनीच ज्युनियर डेफिओने घरात येणाऱ्या विक्षिप्त आवाजांना ऐकून सगळ्यांचा खून केल्याची बातमी तिच्या समोर येते. त्याचबरोबर हे घर एकेकाळी रेव्हरंड जेरेमिया केचम नावाच्या एका पंथ उपदेशकांचे होते, ज्याने 17व्या शतकात MIT विलेमधल्या त्याच्या मिशन दरम्यान स्थानिक अमेरिकन लोकांवर केलेल्या वाईट कृत्याने सतावल्याची माहिती तिला मिळते. त्याच दरम्यान इकडे जॉर्ज तळघरातली एक लाकडी भिंत फोडतो तर त्याला तळघराची दुसरी बाजू दिसते, जिथे चालत असताना त्याला अनेक स्थानिक अमेरिकन लोकांचे दृश्य दिसते, ज्यांना शतकांपूर्वी केचमने अत्याचार करून ठार मारलेले होते. पुढे जात तो एका अंधुक प्रकाश असणाऱ्या खोलीत प्रवेश करतो. तेव्हा तो स्वतः केचमशी भेटतो, पण त्याला तो कोण आहे हे मात्र माहीत नसतं. अचानक ती दृष्ट भुताटकी आकृती मागे वळते, जिच्या हातात चाकू असतो. त्या चाकूने ती केचमची आकृती स्वतःच्या आत्महत्येची पुनरावृत्ती करण्याची कृती करत स्वतःचा गळा कापते, ज्यामुळे जॉर्ज संपूर्णपणे रक्ताने माखतो आणि आता संपूर्ण झपाटला जातो. इकडे कॅथीलाही माहितीवरून अशी खात्री पटते की जॉर्जचं अपमानास्पद वर्तन हे एका अलौकिक ताब्यामुळे होतं. ताबडतोब घरी जाऊन कॅथी फादर कॅल्वेच्या सल्ल्यानुसार आपल्या मुलांना घरातून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करते. पण झपाटलेला जॉर्ज तिला आणि मुलांना मारण्याचा प्रयत्न करू लागतो. कॅथी त्याच्यापासून मुलांना वाचवण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी बंदुकीच्या मागच्या बाजूने वार करते,
आणि त्यानंतर बिली आणि ती मिळून अर्धवट बेशुद्ध आणि जखमी जॉर्जला बोटीत घालतात आणि मग पहाट होताना ते कुटुंब त्या निवासस्थानापासून दूर जातात. त्यानंतर जॉर्जलाही जाग येते आणि तो आत्म्याच्या नियंत्रणातून मुक्त झालेला असतो आणि लगेचच कुटुंब ते घर कायमचं सोडून जातं. तोपर्यंत इकडे जोडी आत्ताच्या रिकाम्या घरात उभ्या राहून दहशतीने किंचाळताना आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर दुसऱ्या कुटुंबाच्या आगमनापूर्वी घर पुन्हा त्याच्या मूळ स्थितीत परतताना दिसतं. आणि मग त्यानंतर विस्कटलेले हात येऊन जोडीला जमिनीच्या खाली ओढून घेऊन जातात आणि इथे हा चित्रपट संपतो. द MIT विले चित्रपटाचे जवळजवळ 11 भाग आहेत, ज्याच्यात वेगवेगळ्या 11 कथा आहेत. पण त्यातला मला हा चित्रपट वेगळा वाटला म्हणून मी तो निवडला, कारण ह्या चित्रपटात भूताचीच नाही तर घराची सुद्धा खूप भीती वाटते. मला या चित्रपटातली रायनची भूमिका विशेषतः खूप आवडली. एकंदरीत मला हा चित्रपट आवडला. तर तुम्हालाही मी सांगितलेली कथा जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचत जातील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी भन्नाट आणि वेगळी कथा घेऊन. तोपर्यंतसाठी बाय.